माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वराची सत्ता आपल्यावर चालते. त्या परमेश्वरी सत्तेविषयी कधी शंका घेऊ नका, कारण होत्याचे नव्हते करण्याची ताकद फक्त परमेश्वरापाशीच आहे. अहंकारी माणूस जेव्हा परमेश्वरी सत्तेविषयी शंका निर्माण करतो, तेव्हा त्याला जबरदस्त शासन मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्हाला मी कळकळीची विनंती करते की फक्त नामात राहा आणि शाश्वत आनंद लुटा. मंडळी, अक्कलकोट गावाच्या बाहेर श्रीरामाचे सुंदर मंदिर होते. त्या मंदिरामध्ये हरिबाई नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री राहत होती. ती रामाच्या उपासनेत अखंड दंग असायची. रोज सायंकाळी ती स्वामींच्या दर्शनाला जायची. संतांचा अभंग वाचण्याचा तिला छंद जडला होता. समर्थांच्या दासबोधाची ती नित्य पारायणे करायची. देवळात जी कीर्तने प्रवचने होत तेवढी ती नेमाने ऐकायची. त्याच देवळात बाबा सबनीस नावाचे एक गृहस्थ वेदांतावर बोलायचे. त्यांना अहंकाराची तीव्र बाधा झाली होती. स्वामी कधी कधी लहर आली की देवळात येऊन बसत. सेवेकरी मंडळीसुद्धा स्वामींबरोबर गायची. स्वामी मंदिरात आले की हरिबाईला खूप आनंद व्हायचा. तिला वाटायचे की प्रभू श्रीरामच प्रत्यक्ष आले आहेत, कारण श्री दत्तावतारी स्वामींनी हरिबाईला श्रीरामाचे प्रत्यक्ष दर्शनसुद्धा घडवले होते. एक दिवस काय झाले तर काशीनाथ म्हसवडकर नावाचे एक वारकरी देवळात आले असताना स्वामींचा विषय निघाला आणि म्हसवडकर बाबा सबनीसांना प्रवचनानंतर म्हणाले, गावातले स्वामी समर्थ हे खरे तर वेडे आहेत. हजारो लोक त्यांच्या मागे का लागले आहेत कळत नाही. श्री दत्तावतारी म्हणून स्वतःची प्रसिद्धी करून घेत आहेत. त्यांचे चमत्कार आणि लीला तद्दन खोट्या आहेत. हरिबाईला हे बोलणे अजिबात आवडले नाही. ती फक्त एवढेच म्हणाली, कारण नसताना तुम्ही स्वामी समर्थांची चेष्टा करीत आहात. परिणाम चांगला होणार नाही. बाबा सबनीस, काशीनाथ म्हसवडकर वगैरे मंडळी तिच्याकडे तुच्छतेने पाहू लागली. इतक्यात एक काळाभोर लांबसडक सर्प चळचळत आला आणि बाबा सबनीसांना चावला. एकच हलकल्लोळ उडाला. काय करावे ते कळेना. म्हसवडकरांनी बाबा सबनीसांना उचलले आणि डॉक्टरांकडे गेले. दवाखाना बंद झाला होता. कोणीतरी त्यांना सांगितले, स्वामींकडे जा. म्हसवडकरांना लाज वाटली. काही क्षणापूर्वीच त्यांनी स्वामींची यथेच्छ चेष्टा केली होती. परंतु सर्वांचा आग्रह झाला आणि म्हसवडकर बाबा सबनीसांना घेऊन स्वामींकडे गेले. स्वामी म्हणाले, म्हसवडकर, आम्ही ठार वेडे. लोक कशाला मागे लागतात कळत नाही. परंतु तुमच्या पितरांचे काय जाते? तुमचे वारकरी पोशाख आणि कपाळावरचे टिळे विटाळलेले आहेत. स्वामींचे हे बोलणे ऐकून म्हसवडकर घाबरले. त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. क्षमायाचना केली. म्हणू लागले, स्वामी, आम्ही अनंत अपराध केले आहेत. त्याचे प्रायश्चित्त मिळाले. समर्थांनी बाबा सबनीसांकडे नुसते पाहिले. बाबा सबनीस ताडकन उठून बसले. सर्व विष नष्ट झाले होते. त्या क्षणापासून दोघे स्वामींचे भक्त झाले होते. तर मंडळी, आजची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर आजची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.